दादा नमस्कार. नमस्कार. आपलं हनुमान डेअरी फार्म वरती सहर्ष स्वागत आहे. तुमचं पूर्ण परिचय सांग. माझं नाव आदित्य अनंत चव्हाण. आम्ही रत्नागिरी चिपळूणवरून आलोय म्हशी घेण्यासाठी. आता आम्ही 2 म्हशी घेतल्या. 2 म्हशी घेतला. तुम्ही आता दूध तीन सगळं चेक केला काय? हो, दूध चेक केलं. असं काय काय वाटलं? नाही, व्यवस्थित आहे. जेवढं सांगितलं होतं त्याचं तेवढं दूध निघालं. तुम्हाला व्यवहारात म्हणजे कसं, तुम्हाला जसा पाहिजे तसा व्यवहार हो, झाला काय? पाहिजे तसा व्यवहार असू दे किंवा आपलं सगळ्याच गोष्टी कशा काय वाटलं समाधानकारक? नाही, सगळं म्हणजे ज्या पण म्हशी आल्या त्या सगळ्या क्वालिटी होत्या आणि म्हणजे काय त्रास नाही झाला आल्यावर. आता भरपूर लोक बाहेरने येतात, म्हणजे तुमच्या कोकण भागात येतात किंवा इकडे मराठवाडा, भरपूर लांब लांब लोक येतात. तुम्ही काय सल्ला दिला आपल्या हनुमान डेअरी फार्म वरती खरेदी करण्यासाठी एक युवा शेतकरी असणे असू दे? आता बहुतेक तर आमच्या इकडे लोक सध्या आता दुधाच्या धंद्यात जास्त उतरायला लागलेत. तर त्यांना पण मी सांगेन की जर क्वालिटी ब्रीड घ्यायचं असेल तर हनुमान डेअरीशी संपर्क साधा. आता तुमच्याकडे पण पहिल्यापासून म्हशी आहे, धंदा परवडतोय काय? जर आता आपण युवा म्हणजे या धंद्यात पडायला लागलोय किंवा आता तुमचं वडील आहेत भरपूर वर्षापासून या धंद्यात आहे, लोक म्हणतात की दूध धंदा परवडत नाही किंवा बाकीच्या कामापेक्षा हा व्यवसाय कसा वाटतो? नाही, ह्या व्यवसाय आता हल्ली कसं आहे, कोकणात आमच्या इकडे 2-3 ठिकाणी दूध संकलन केंद्र मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आता लोकांना परवडायला लागले. आणि पहिलं कसं दुधाला मार्केट नव्हतं कोकणात, सगळं दूध इकडून घाटावरून जायचं. पण आता तेवढंच दूध तिकडे तयार व्हायला लागलं. चाललंय चांगल्या प्रकारे चालू. तुमच्या पुढील वाटचाली आम्ही शुभेच्छा देतो आणि असंच पुढे येत राहा.